हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आगरी कोळी स्टाईलचं कुप्याचं कालवण आणि फ्राय. खूप सोप्या पद्धतीने आणि अगदी चवीला खूप छान. चला तर मग सुरुवात करूया. पहिल्यांदा मच्छी फ्राय करण्यासाठी मॅरिनेट करणार आहोत. त्याच्यामध्ये टाकूया आपले निवडक मसाले आणि मीठ. सोबत टाकले कोथिंबीर, छान मिक्स करून घेणार आहोत. छान बाजूला ठेवूया मिक्स करून घेतल्यानंतरला. आता कालवणासाठी मी ते खोबरं आणि कांदा छान भाजून घेतला आहे. इथे कांदा आणि गरजेपुरतं खोबरं घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यात. त्याच्यामध्ये टाकूया कोथिंबीर, मिरची आणि लसूण. छान त्याची पेस्ट रेडी करूया. आता कालवणासाठी टोप ठेवला आहे गॅसवर. त्याच्यामध्ये टाकूया तेल, एक चिरलेलं टोमॅटो आणि रेडी केलेला वाटण. छान मिक्स करूया आणि शिजवून घेऊया. त्याच्यामध्ये टाकूया आता हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल मिर्च, धणेपूड, थोडासा गरम मसाला आणि छान मिक्स करून घेणार आहोत. सोबत ॲड करूया मिक्सरच्या भांड्याचं पाणी आणि छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया. त्यानंतर टाकूया बटाटा आणि पाणी घालून बटाटा शिजेपर्यंत आपण हाय फ्लेमवर शिजवून घेणार आहोत. 10 मिनिटांनंतर बटाटा बऱ्यापैकी शिजला आहे. त्याच्यामध्ये ॲड केलं आहे मीठ आणि कुप्याची मच्छी. छान प्रकारे मिक्स करूया आणि आणखी 10 मिनिटं शिजवून घेऊया. झाकणावर पाणी घेणार आहोत. इकडे करूया मच्छी फ्राय. तर पॅन ठेवला आहे गॅसवर. त्याच्यामध्ये टाकूया 2 चमच मोठे तेल छान गरम झालं की एक मच्छी ह्या तेलामध्ये सोडणार आहोत अशा प्रकारे. आणि दर 2-3 मिनिटांनी पालटून घेणार आहोत. अगदी 15-20 मिनिटात मच्छी फ्राय होणार आहे. आणि आपल्या 10 मिनिटांनंतर कुप्याची मच्छी देखील शिजली आहे. त्याच्यामध्ये ॲड केलं आहे मी कोकम आणि आणखी 5 मिनिटं वाफ काढून घेऊया. पाहू शकता 15 मिनिटांनंतर मच्छी देखील बऱ्यापैकी फ्राय झाली आहे आपली छान अशी. आणखी 5 मिनिटं शिजवून घेऊया. आणि इथे आपलं कालवण रेडी झालं आहे. तुम्ही पाहू शकता. करून टाकायची चिरलेली कोथिंबीर आणि मच्छी देखील फ्राय करून झाली आहे. रेडी आहे आपलाचा मेन्यू. त्याच्यामध्ये आहे भात, कुप्याचं कालवण, कुप्याची मच्छी फ्राय.